महाराज की जय। आ विठाला 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 हरिनाथ भगवान की प्रभु रामचंद्र भगवान उमापति महादेव गोपाल कृष्ण भगवान पवन सुत हनुमान की बोलो रे भाई सब संतान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज जिजाऊ माता की जय। भारत माता की जय। देवापय मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। जन्म हो का भलते जाती परिमीन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा या सदा संग हरिदासांचा। नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडन मंडलाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करू प्रथम थोड़ा बाबाजी सतगुरु दास पुकारे उतरे चरण कंदरिया उतरे चरण कंदरिया उतरे चरण कंदरिया दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण सकळ विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता श्री गुरु चरण सरोज रही निज मन मुकुर सुधारी बरण रघुबर विमल जोदायु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार
बलबुद्धी विद्या देऊ मोही हरव कलेस भिकार पारंते परम विदेशो यज्ञ सदृशी स्तुतीर ब्रह्मादी नाम वसन्ना स्त्री गिरा अथावाच सर्वस्व स्वमती परिणामावधी गुण ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकर हा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला याची देवापय मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत. लक्ष देऊन ऐका. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत म्हणून प्रसिद्ध असणारे नामदेव महाराज. वारकरी संप्रदायाचं ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. वैराग्य म्हटलं की तुकोबाराय आहे. शांती म्हटलं की पैठणचे नाथ महाराज आहे. शांती ज्ञान आणि वैराग्याचा प्रचार करणारे नामदेव महाराज आहे. या संप्रदायाचा प्रचार ज्यांनी केला. आज वारकरी संप्रदायाला जे सोन्याचे दिवस आले हा प्रचार कुणी केला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी विठाला विठाला आपण कधी पंजाब मध्ये गेलात तर पंजाबला मोठं स्वर्ण मंदिर आहे अमृतसर मध्ये. त्या अमृतसरच्या स्वर्ण मंदिरामध्ये पगडीवाले जे शीख लोक असतात त्याला आपण पंजाबी म्हणतो. त्या पगडीवाल्या शीख लोकांनी गुरु गोविंद सिंहाचं ग्रंथाचं ते कीर्तन करतात आणि त्या ग्रंथामध्ये नामदेवरायांची काही पद आहेत आणि ती पदं गायल्याशिवाय ते जेवण करत नाहीत शीख धर्मातले लोक. म्हणजे वारकरी संप्रदाय परराज्यात परधर्मात परसंस्कृतीमध्ये ज्यांनी प्रचारपूर्वक त्याचा प्रचार केला असे नामदेव महाराज. कधी खाली नांदेडला गेला तर नांदेडला मोठी गुरुद्वारा आहे. आपल्या संभाजीनगर मध्ये सुद्धा आहे. आकाशवाणीच्या खालून आहे. त्या गुरुद्वारेमध्ये कधी गेला तर त्या गुरुद्वारेमध्ये जे अभंग कीर्तन गायलं जातं ते नामदेव महाराजांच्या अभंगाचं गायलं जातं. म्हणजे परराज्यात परसंस्कृतीमध्ये परधर्मात संप्रदायाचे तत्व नेऊन पोहोचत करणारे संत म्हणजे नामदेव महाराज आहेत. आणि नामदेवरायांच्या अभंग गाथेतला 4 चरणाचा 4 कडव्याचा देवाच्या समोर मागणी मागणारा अभंग आहे. विठाला अभंगाच्या दृष्टीने अतिशय गोड चिंतन आपण 10:30 वाजता बरोबर चाली सहित कीर्तन थांबेल. शेवटची चाल होऊन 10:30ला कीर्तन संपलेलं असेल. तंतोतंत वेळेत कीर्तन करणारा मी महाराज आहे आणि 8:15ला सुरू झालेलं आहे त्याची मला जाण आहे. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. 10:30 वाजून 1 मिनिट सुद्धा तुमच्या घड्याळात होणार नाही. 10:30ला तुम्ही इथून उठलेले असतात. पुढे तंतोतंत वेळेत कीर्तन राहील. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला संप्रदायाला एक नियम आहे. असा नियम आहे की पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं भगवंताच्या नामचिंतनाचा महिमा गावा. 2, 3, 4, 5, 6 दिवसापर्यंत भक्ती ज्ञानाविरती इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या. पुन्हा एक बंधन, आजच्या दिवशी जागराच्या दिवशी मागणी मागावी आणि उद्या काल्याचा अभंग घेऊन काला करावा. अशी पद्धत आहे संप्रदाय. त्याच्यात त्याला अनुसरून आपण जो अभंग घेतलाय तो मागणीचा अभंग आहे. जागराच्या दिवशीचा अभंग आहे. प्रश्न असा आहे की कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणावं. कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणावं. आणि कायम मागायला लावतो त्याला देव म्हणावं. कायम मागायला लावतो. वाढावे संता, गृही व्हावे धनधान्य. सत्ता असली पाहिजे, मी श्रीमंत असलो पाहिजे, माझ्या घरी धान्य असलं पाहिजे, माझ्या लेकर बाळ चांगले शिकले पाहिजे. कायम मागतो तो मनुष्य. किती असू द्या तरी मागतच राहतो, मनुष्य आहे. कायम मागायला लावतो तो भगवान आहे. पण कधीच कुणाजवळ मागत नाही तो साधू. आणि साधू त्याला म्हणत आमच्यासारखे पैसे मागणाऱ्याला साधू म्हणून. साधू कोण आहे? महाराज कोण आहे? ज्यानं कधीच कुणाजवळ मागितलं नाही. हात पसरे जिने धिगत्याचे काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. संत प्रमाण आहेत त्याच्यासाठी. तुका म्हणे करी ब्रह्मांड ढिंगणे. किंवा मग
तुझे दास्य करू अनेका मागो खावया, दिगजा लेजिने माझे पंढरी राया. संतांनी नाना कधी मागितलेलंच नाही कल्याणराव, कधीच नाही, कधीच कुणाजवळ मागितलं नाही. प्रश्न असा आहे, साधू जर मागत नाही असा तुमचा सिद्धांत आहे तर आजचा अभंग मागणीचा आहे. महाराष्ट्रात जेवढे सप्ताह होतात ते फुलंब्रीत होऊ द्या, चिते पिंपळगावला होऊ द्या, कल्याणरावकडे होऊ द्या, आमदाराचा होऊ द्या, खासदाराचा होऊ द्या, संप्रदायाचा होऊ द्या, गल्लीचा होऊ द्या, जेवढे सप्ताह त्या सप्ताहाचा जागर हा मागणीचा आहे. संप्रदाय जर मागणी मागत नाही असा तुमचा सिद्धांत आहे, साधू जर देवाच्या जवळ मागत नाही असं जर तुमचं म्हणणं आहे, तर तुम्ही निवडलेला अभंग मागणीचा आहे. असं कसं चालेल? दुहेरी भाषा कशी चालेल? तर त्याचं उत्तर आहे, मागावं. कुणी मागावं? ज्यांनी गावाचा विकास केलाय, तालुक्याचा विकास केलाय ना, त्यांनी मतदान मागावं. या मताचा मी नानांनी केला असेल, कल्याणरावनी केला असेल, मागण्याचा अधिकार आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी दिली, मागण्याचा अधिकार आहे. तुकोबारांनी गाथा दिला, मागण्याचा अधिकार आहे. ज्यानं वर्गणी दिली त्याला सप्त्याचा हिशोब मागण्याचा अधिकार आहे. वर्गणी दिलेला नसणाऱ्यानं मागायचा. सोपा अर्थ, मागावं. आणि एक वाक्य आणखी ऐका, कधीच कुणाजवळ का मागत नाही साधू? त्याचं कारण देवच त्यांच्या दारात जातो ना, देवच त्यांच्याकडे मागण्यासाठी गेलाय. साधू मंदिरात मागण्यासाठी गेला असं उदाहरणच नाही सृष्टीमध्ये. मग मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याच्या अपेक्षेनं देव गेला. हे उदाहरण सांगतो तुम्हाला. गंगाखेड नावाचं गाव आहे खाली मराठवाड्यामध्ये. त्या गंगाखेडला एक छोटीशी जनाबाई नावाची मुलगी नवनाथ बाबा जन्माला आहे. लहान होती आणि लहानपणीच नाना तिची आई निघून गेली. आई निघून गेलेलं लेकरू फार कष्टामध्ये वाढत असतं. बापानं तिला शिकवलं, घडवलं, मोठी केली. आणि नेमकी मोठी झाल्यावर गावातून एक दिवस दिंडी चालली. आज आपण फार सुंदर दिंडी काढली आमच्या या मूर्तिजापूरनं, या माढा कॉलनीनं. इतकी सुंदर दिंडी काढली. मी आल्यापासून पाहत होतो. जय श्रीरामचा नारा, भगवंताचं भजन, ज्ञानोबारायांचं भजन, विठ्ठलाचं भजन, नाचत गावत अगदी सगळेजण त्या दिंडीमध्ये रम्मान झाले होते. तशी दिंडी आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. दिंडी ही साधन आहे. आणि ती दिंडी गावातून जात असताना नरशी गावातून गेली होती. दामू शेट्टी महाराज, नामदेवराय त्या दिंडीमध्ये होते. आणि दिंडी भजन करत चालली होती. पूर्वीच्या ज्या दिंड्या असायच्या ना, भजन करत जायचे. आता भोजन करत जातात. फरक एवढाच आहे. पूर्वी आमची दिंडी आमच्या महाराजांची अशी होती. मी 6 वर्ष रखमाजी महाराजांच्या दिंडीत चाललो. अशी दिंडी होती. कृष्णा महाराज सकाळी एकदा नाश्ता केला ना 9 वाजता, तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत गळ्यातला टाळ खाली ठेवायचा नाही. भजन असायचं. एकदा जेवायला असायचं. पंक्ती इतक्या वाढल्या ना दिंडीला, त्या पंक्तीने घोटाळा केला असायचा. लई घोटाळा झाला. पंगत इथं पंगत केली, 2 किलोमीटर पंगत, 3 किलोमीटर पंगत. प्रत्येक जण अन्नदान करायला लागलं. त्यामुळं टाळकरी पुढच्या गावात, वादक मधल्या गावात, म्हणणारे त्याच्या मागच्या गावात, मग ज्याच्या त्याच्या ओळखीनं लोक जेवायला चालली. तसं नाही. ते दिंडीमध्ये कसं असतं, गात जागा गात जागा असं म्हणताना विकोद्या जवळ गात जागा गात जागा भजन करत. अगदी सुंदर भजन. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पूर्वी तुम्ही दिंडीतले भजन आहे का? फार सुंदर असायची. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. स्वरधरा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मधुरता असायची त्याच्यामध्ये. भजन गाण्याच्या चाली वगैरे नव्हतं. फार सुंदर भजन माझं, लई गोड असायचं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बारीक वाढायचं. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. फार गोड असायचं भजन. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. कधी नामदेव बा, कधी सोपान महाराज,
कधी इकडं या लाईनचे महाराज, नवनाथ महाराज, जाधव महाराज, कृष्णा महाराज वेगवेगळी चाल लावायची, वेगवेगळा पकवाजाचा बोल, वेगवेगळा ताल त्याला असायचा. अशा दिंड्या भजन करत जायच्या. दिंडी गेली होती गंगाखेड गावात. ऐका, सिद्धांत ध्यानात ठेवा. मंदिरातला देव साधूच्या घरी येतो मागायला, साधू देवाकडे जात नाही. याच्यासाठी कथा आहे. पहिलं चरण कळेल, अभंग कळेल, माझा प्रवास सुखाचा होईल. ऐका. आणि मग ती दिंडी चालत 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 त्या गंगाखेड गावात पोहोचलेली. आणि त्या गंगाखेड गावामध्ये ती जनाबाई जी उभी होती दरवाजात, तिनं कल्याणराव ती दिंडी पाहिली. आमदार साहेब, नाना दिंडी पाहिली. आणि दिंडी पाहून तिनं बापाला विचारलं, बाबा काय म्हणतात याला? अगं म्हटली, ही दिंडी आहे, पुढं चालली. म्हटले पंढरीच्या दर्शनाला, देवाच्या दर्शनाला. बाबा मला या दिंडीत घेऊन चलता? बाबा या ना, पुढे या. विठाला 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 हरिठार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मॉनिटर पाहिजे. विठाला 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 विठाला. सिद्धांत काय? साधू मंदिरात जात नाही, मंदिरातला देव साधूच्या घरी येतो. इथं आपण आहोत. दिंडी पाहिली. बापाला विचारलं, बाबा कुठं चालली ही दिंडी? बापानं सांगितलं, ग जना, विश्वाचा मालक पंढरीला राहतो आणि त्याला पाहिला ही दिंडी निघाली. म्हणून बापाला जनाबाईनं आग्रह केला, बाबा मला या दिंडीत घेऊन चाल. नवनाथ महाराज, आंधळे बाबा, बापाची पोरीची इच्छा म्हणून बापानं तिचा हात धरला. आणि नाना चालत 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 दरमजल दरकोस करत आपण जसं पंढरीला जातो ना, तसं ती पंढरीला जाऊन पोहोचली. चंद्रभागेचं स्नान झालं. कृष्णा बाबा दर्शनाला रांगेला लागली. दर्शन करत देवाच्या समोर आली. विश्वाचा मालक डोळे भरून पाहिला. पाहिल्याबरोबर मागच्या बापाला म्हटली, बाबा हा पांडुरंग आहे? म्हटले, हो जना. हा विश्वाचा मालक आहे? हो ग जना. यालाच पाहायला लोक येतात? हो ग. मग बाबा तुम्ही जा गावाला, आता मला हाच पांडुरंग बघायचा. काय मुलगी आहे महाराज. बापाला म्हटलं, तुम्ही गावाला जा, मला हा देव बघायचा. बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बरं. मुलापेक्षाही कांकणभर प्रेम मुलीवर जास्त असतं बापाचं. ज्या बापाला मुलगी नाही तो बापच दुर्भागी. मुलगी असली पाहिजे ना घरात. मुलीला मारत जाऊ नका बरं. मुलगी फार गरजेची असते. मुलीवर प्रेम असलं पाहिजे. बापाचं राहतं जरा थोडं आईपेक्षा पण जास्त. आणि मग त्या बापानं एकादशीचा मुक्काम केला संतोष महाराज. द्वादशीचा केला, त्रयोदशीचा केला, काल्याचा केला. पण पोरगी काय ऐकत नाही. पोरगी सारखं एकच म्हणते. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ओ धरीला पंढरीचा चोर. काय म्हणते बाबा? शब्द केली जोडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी. बाबा मी याला सोडू शकत नाही आता. याचं माझं काहीतरी जुनं नातं आहे. तुम्ही जा. असा कोणताच बाप नसतो बरं का पोरीला सोडून जाऊ शकत नाही. पण बापानं 5 दिवस मुक्काम केला. आणि काय केलं माहितीये का? आपल्या पोरीचा हात एका संतांच्या हातात दिला. तसा बाप जात नसतो. बाप त्यालाच म्हणतात जो मुलाच्या शिदोरीची व्यवस्था करतो. तुकोबारायांनी बापाचं वर्णन केलंय.
चांदणी एकाएकी केला विराजी. बापासाठी अभंग आहे. बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप कधी जात नसतो. मग बापानं काय केलं ऐका. जनाबाईच्या बापानं आपल्या पोरीचा हात एका साधूच्या हातात दिला. त्यांचं नाव नामदेव महाराज. नामदेवरायच्या हातात हात दिला आणि बाप बिनधास्त गावाला निघून गेला. एक वाक्य माझं ऐका. तुम्हाला जर तुमची मुलं चांगली शिकवायची असतील, बनवायची असतील, समाजात चांगली ठेवायची असतील तर इथून पुढे तुमच्या मुलाचा हात सज्जनाच्या हातात द्या. तर तुमचा हात सज्जनाच्या हातात पडला नाही मग मुलं कीर्तन किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोडप्लॅट, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायच्या एका दमात 100 आहे याच्याकडे जाते. तुमच्या पोराचा हात सज्जनाच्या हातात पडू द्या. हे शंकर महाराज लय गोड रामायण करतात. साखरे महाराज तुमचा काय गोड आवाज आहे, काय तुम्ही कीर्तन करता, हे आमचं नाहीये. आमचा हात एका सज्जनाच्या हातात पडलाय, साधूच्या हातात पडलाय म्हणून आम्हाला हे जमलं. पुन्हा ऐका. चांगल्या हातात हात पडले की माणूस आपोआप मोठा होतो. चांगल्या हातात हात द्या बरं. हो, पाहिलं वा भजनामध्ये. आणि त्या नामदेवरायांच्या हातात हात दिला. बिनधास्त बाप निघून गेला. नामदेवराय भजन करत होते. हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा, पायामध्ये घुंगरं. मंदिरातलं ते भजन होतं. भजन संपल्यावर पाहिलं तर कोणीतरी मुलगी हाताला. विचारणा केली, का ग कुणाची मुलगी आहेस? म्हटलं अनाथ आहे. अनाथ? वडील निघून गेले, आई लहानपणीच मरून गेली, राहणार कुठं? तुमच्या हातात हात आहे, मला काय सांगता येईल? तुम्हीच बघा. साधू त्याला म्हणतात बरं. जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. साधू कोण असतो ऐका. दया करणे जे पुत्रास त्याची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. कोण? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तो साधू असतो ना. साधू त्याला म्हणतात ना. हातामध्ये दिलं. नामदेवरायनं पोरगी घरी आणली. नामदेवरायचं कुटुंब 14 माणसाचं. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी गोनाई राजाई दोघी सासू सुना. आमच्याकडे बंडू महाराज गोळेगावकर गुंगी प्रसिद्ध चाल त्यांची. दामना मजाना बापलेता लिंबाई. भारी गायलं होतं शिवरंजी मध्ये त्यांनी. तुमच्या पाठाचे. चला, 14 माणसाचं कुटुंब नामदेवरायचं. त्याच्यात 15-20 जनाबाई गेली. नाना बसलेले आहेत म्हणून मला फास्ट कथा सांगून पुढे जायचंय. ऐका ऐका. काय हो, आधी गेली जनाबाई. 15वी पाठच उठली. देवाला पाहायला थांबली होती नाना. आंघोळ करून लगेच मंदिराकडे निघाली. तेवढ्यात आवाज आला, जना अरे कुठे निघालीस? तिकडं. म्हणजे मंदिरात बापाला विसरले मी, आईला विसरले, गावाला विसरले, पांडुरंगाला पाहायला आले. अगं जना, अगोदर आपल्या घरातलं दळण दळ, मग जा. 14 माणसाचं दळण घेतलं दळायला. शंकर बाबा 14 माणसाचं दळण. आता हे कशाला सिटीमध्ये कशाचे दळण? आता काय राहिलं? आता ते गुगलला म्हणावं लागेल. जात असं म्हणावं लागेल तेव्हा ते चित्रात येईल. आता गुगल आता कसं राहिलं. तुम्ही संभाजीनगरमध्ये राहता. खेड्यापाडी जुन्या काळामध्ये 15-15, 20-20 माणसाची कुटुंब असायचे. आणि ती गोल कुंकू लावणारी माता, डोक्यावर पदर घेणारी माता, कानात नवऱ्याला जपणारी माता, अंग भरून कपडे घालणारी माता ती दळायची. आणि 14 माणसाचं दळण दळता दळता सकाळच्या 8 वाजायची. पहाटे 4 वाजता लागली तर सकाळी 8ला दळण संपलं. 8 वाजता पुन्हा अंघोळ करून निघाली. जना अगं नुसतं दळायचं नसतं, या दळणाचा स्वयंपाक करावा लागतो. बघ लागली स्वयंपाकाला. 12 वाजता स्वयंपाक झाला. पुन्हा 12 वाजता निघाली जना. हे भांडे सुद्धा धुवावे लागतात. लगेच 1 वाजला जना. धुणं धुवावं लागतं. 9:30 वाजल्यामुळे आपले दुपारचे 2 वाजले जना. संध्याकाळच्या स्वयंपाकाला गौऱ्या थापायला जावं लागतं. हो गेली बुवा गौऱ्या थापायला. तर 7लाच नाना परत आली संध्याकाळी. पुन्हा लगेच निघाली मंदिराकडे. जना अगं संध्याकाळचं पण दळण निवडावं लागतं. 9 वाजले जना. संध्याकाळचा पण स्वयंपाक करावा लागतो. 11 वाजले जना. सकाळचं दळण आता निवडून ठेवावं लागतं सुपामध्ये. झोपायला 12 वाजले. थांबली कशासाठी होती हो संभाजीनगरकर? ऐका हो माडा कॉलनी. हो ऐका ऐका. मूर्तिजापूर थांबली कशासाठी होती? देवाला पाहायला, मंदिरात जायला. वेगळंच झालं.
14 माणसाचे दाणे, 14 माणसाचा स्वयंपाक, 14 माणसाचा संसार आपल्यासारखाच तिच्या पदरामध्ये पडला. 14 माणसाचे दाणे जात्यामध्ये भरायची. शेवाळे बाबा हातामध्ये कुंटा घ्यायची आणि हरिभाऊ नाना हो आपण इतके सुंदर स्पीकर राहिलेली मंडळी, कल्याणराव आमदार राहिलेली मंडळी तर ऐकताय ऐका. कुंटा हातामध्ये घेऊन नवनाथ बाबा आंधळे बाबा आपण किती कीर्तने केली संभाजीनगरमध्ये. दलता 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 ती देवाला म्हणायची, देवा येई ओ येई कान्हा तळतळे करी. वा भरत महाराज वा. येई ओ येई कान्हा तळतळे करी. येई ओ येई ओ येई ओ कान्हा तळतळे करी. येई ओ येई ओ येई ओ तळतळे करी. वा वा भरत महाराज प्रमाण द्यायला कीर्तनकार लागतो. वा प्रसिद्धच आहे बरं का भरत महाराज. गोड नावे आमच्या भागात किती सुंदर. येई काना येणी दळीन एकली दळिता कांडिता शनले हात लावी वहिली. दळण नावाचं प्रकरण आहे त्याच्यात ही अभंग आलेली आहे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तुले बा विठला. काय म्हटलंय त्याच्यात. दलता दलता देवाला आवाज देते. येई गा तुम्हारा बापा येई गा तुम्हारा बापा पंढरीच्या राया तुझं विनशीन वाट शिन झाली काय. कधी तोडी रागात कधी मारवा रागात खूप चाली येतात. वेळ कमी आहे असं चाली म्हणता म्हणता दळण करता करता देवाला आवाज द्यायची. मला तुझ्याकडे यायला वेळ नाही म्हणायची. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा. आवाज द्यायची. ये रे देवा ये रे पांडुरंगा. झोपायला 12 वाजायचे उठायला 3. झोपायला 12 उठायला 3. परिणाम आपला सिद्धांत असा आहे की साधून मंदिरातला देव घरी आणला. झोपायला 12 वाजायचे उठायला 3. परिणाम काय झाला तिच्या केसामध्ये वा झाले. वा तुमच्याकडं वा होतात का. वा केस नाही बंद झालं. आता कशाचे वा मारा. आता एवढं कामच राहिलं नाही बाबा. मनसर भागातले ते नारायणगाव मनसर तिकडे मी सप्त्याला जाईल. सप्त्याला तिकडे गेलो ना त्या काळातली ती मासवडी करतात तुमच्याकडे जुन्या म्हाताऱ्या महाराज. 25-25 माणसाचं कुटुंब एकत्रित राहणारा भाग आहे यांचा भागात. नारायणगाव मनसर भागातली महाराज इथे 50 कुटुंबाचं घर असतं आणि 50 कुटुंबाला एक म्हातारी सांभाळते. एक म्हातारी उठते 4ला झोपते रात्री 12ला. परिणाम तिच्या अंगातून त्या घामामुळं तिला उवा व्हायची. आता कशाचा मेडिकल शॅम्पू आला ते राहिलं नाही. कामच तेवढं राहिलं नाही. आता झोपाय खूपच एवढी महाराज कामच काही होऊ शकत नाही. त्या उवा झाल्या आणि जनाबाईच्या केसामध्ये त्या वायात ना तिला जी 2-3 तासाची झोप मिळायची का त्या पण होऊ द्यायला. त्या वा अंगावर यायच्या. ऐका ऐका. आणि रात्रीची तिला ज्वर भरला ताप भरला आणि झोपायला जे 12 वाजायचे का झोपच नाही होत तिला. आणि मग आता विठ्ठलाला काळजी पडली ना. पांडुरंगाला काळजी पडली. माझ्या जनाला आई नाही. माझ्या जनाचा बाप निघून गेलाय. 14 माणसाचं दळण दळते. माझं भजन करते. मला आवाज देते. झोपायला 12 वाजतात उठायला 3. मग विठ्ठलानं शंकर बाबा रात्रीच्या 2:30 वाजता वीट सोडली. रात्री 2:30ला कारण ती 3ला उठायची ना. विठ्ठलानं 2:30ला वीट सोडली. नाना पांडुरंग रुक्मिणीच्या महलात गेले आधी कल्याणराव. आणि तिथं पोहोचल्यावर बरं का ती रुक्मिणीची भारीतली साडी नेसला पांडुरंग. विठाबाई झाला. विठ्ठल नकोय. ओ मारायला विठ्ठलाचं काम नाही. विठाबाई लागते. विठाबाई झाला आणि विठाबाई होऊन
हो बरोबर 2:45ला रुक्मिणीच्या महलात आला. आपल्या ते जनाबाईच्या झोपडीवर आला. तिची चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं. माझ्याकडे बघा, थोडंसं गार पाणी त्याच्यात टाकलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं, आपल्या हातानं तिच्या केसावर पाणी घातलं, सगळे केस धुवून काढले. तरी काही वार राहिल्या. आपल्या संभाजीनगरला मुकुंदवाडीमध्ये पुढे गेलात तर मग ते नवीन मॉल झालाय तिकडं, त्याच्या आणखी खालून कुठंही गेलात तर 10च्या 4 फण्या येतात. हरमाल 10 रुपये. त्याच्यातल्या 4 फण्यापैकी 2 फण्या तयार केल्या. माझ्याकडे बघा, जनाबाईच्या केसात फणी घातली, फणीनं केसातल्या बाजूला केल्या, तरी अशा बारीक बारीक लिखा राहिल्या. लिखाच म्हणतात ना आजी, हा लिखा राहील. फणी फेकून दिली. माझ्याकडे बघा, आता विश्वाच्या मालकानं जनाबाईच्या केसात उजव्या हाताचा अंगठा घातला. संतोष महाराज थोडा माईक जवळ घ्या, पुढीच्या नख चाटीमध्ये घाला, चाटीमध्ये मारायची आपल्याला. बघा जमते का आम्हाला, लक्ष द्या. विश्वाच्या मालकानं हा अंगठा जनाबाईच्या केसात घातला. नाना या अंगठ्याच्या नाकानं एक एक आताच मोठा एक एक वशी बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा. माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचा. हा डाव्या हाताचा अंगठा तयार ठेवायचा. या नखावरची रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला वा जमले ठेवतात, रोजाने ठेवतात दोघाला. अहो साखरे महाराज नाही, हे संतोष महाराज नाही. मग ज्याच्यासाठी कीर्तन चाललंय तो विश्वाचा मालक. नखदंताची करुणी फणी नाहू गाली तो चक्रपाणी साजनी घाला गवे साजनी घाला गवे साजनी घाला गवे माझी घाला आता जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राची कथा करणारे आळंदी देवाची भरपूर विद्यार्थी जीवनामध्ये ज्यांनी घडवले. भगवान महाराज गडदे यांचं आगमन झालंय. ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, प्रसिद्ध वाणी आहे, त्यांनाही माझं वंदन. या भागात नव्हे तर महाराष्ट्रात तरुण कीर्तनकाराला मोठ्या मोठ्या सप्तामध्ये नेऊन घालण्याचं काम करणारे आमचे जोगदंड भाऊ आहेत. तर बीड असेल, संभाजीनगर असेल, कुठंही जाऊ दे, शंकर महाराजाला फोन येणार, साखरे महाराजाला येणार. टॉप 10 कीर्तनकार जर तुम्हाला लवकर मिळवायचे असतील तर जोगदंड भाऊशी संपर्क करा, लवकर मिळतात. त्याचं कारण प्रेम करतात बरं का. निस्वार्थी माणूस आहे ते, काही त्याच्या मागचा त्यांचा हेतू नाही. काही लोकांना वाटतं हेतूच आहे त्यांचा, अजिबात नाही. विना घेऊन नाचणारा माणूस हो. कीर्तनामध्ये जे टॉकीजला विना घेऊन नाचतात ते महाराज, काही हेतू नाही त्यांचा. इकडंच काही कमी नाही, त्यांना दामतात कशाला येतील. जोगदंड भाऊंचंही आगमन झालेलं आहे. भगवान महाराज आले, सगळ्यांना वंदन करतो बरं. सगळी प्रेमाची मंडळी आहे. एकाहुनी बळीरे मंडळी इथं बसलेली आहेत, मोठी मान्यवर आहेत. अर्थ असा आहे, देव जनाबाईच्या केसातल्या वा मारतो, नवल काय तिला दडू लागतो. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. आपण ऐकलं असेल. मी सगळं कशासाठी सांगतोय, जनाबाई मंदिरात एकदाच गेली, पण पांडुरंगाला आपल्या झोपडीवर घेऊन मारायला भगवान येतो, दळू लागायला भगवान येतो, कपडे धुवायला बरं का. नावू घाली माझा सखा जनी सांगे सर्व लोका अभंग जदवा झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. एवढी कथा 10 मिनिटापासून आपण का पाहिली. मंदिरात जाता जाता मंदिरातला देव साधून घरी आणलाय. आणि म्हणूनच जनाबाई महाराजांनी देव झोपडीवर आणला, गोपाळपुरात आणला, नंदराच्या घरी आणला. म्हणजे साधू मंदिरात जात नाही. शबरी माता कधी, आता हे तुम्ही शेवाळे बाबांची कथा ऐकली, कथाकार म्हटले की शेवाळे महाराज म्हणू शकतात का, साखरे महाराज म्हणू शकतात का, शबरी मातेनं पिशवी भरली ती अयोध्येला आली. मग आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना रामा रघुनंदना. हे राघवा, हे रामा, मी नाही येणार तुझ्याकडं, तुलाच यावं लागेल माझ्याकडं. ऐका महिमा आवडीची, ओ ऐका महिमा आवडीची. अभंगच की नाही. बोरे खाया भिल्लनीची
बोर खाया भिल्लानीची थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला. किती अभंग म्हणता येते, किती प्रमाण देता येते. मंदिरातला देव साधून घरी आणलाय. नामदेव महाराज वाळवंटात कीर्तन करायचे. प्रत्येक एकादशीला कीर्तन वाळवंटात असायचं नामदेवराय. मंदिरात तर रोजच भजन करायचे. आणि एकादशीच्या दिवशी नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे नाच पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला. कीर्तनात रंग कधी भरतो? डबल चाली झालं पाहिजे, गायक मस्त गायलं पाहिजे, वक्त्यानं भारी बोललं पाहिजे. कीर्तन रंगत महाराज, रंग भरे कीर्तनात. असं रंगलं कीर्तन. कधी पावणे 10 वाजले आपले कळालं नाही, असं कीर्तन रंगाला आलं. नाना काय, कल्याण काका काय, आमचे शंकर महाराज काय, एवढी मोठी मोठी मंडळी कीर्तनाला बसली. नवनाथ महाराज काय, तिकडे कृष्णा महाराज काय, सगळी प्रमाण देणारी भरत महाराज काय. अशी एकाहुनी बळी रे. कुणाला वाजवायला द्यावं, कुणी कीर्तन करावं, कुणी ऐकावं, अशी मातभर मंडळी आज या मंडपात बसली. कीर्तन रंगाला आलं. आणि रंगाला आल्यावर देव नाचायला लागला. नाचता नाचता संतांनी देवाचा हात धरला. साधू या संतांनी देवाला धरला मनगटी. काय झाले? अहो पितांबर गळाला. देवानं पितांबर बांधला आणि धावतच गेले आणि नामदेवरायचा हात धरला. नामा, अरे रोज एका संताच्या घरी मी जातो, पण तू कायम माझ्या रावलात बाबा, माझ्याच मंदिरात. आज मात्र मी तुझ्या सप्त्यात आलोय. शेवाळे बाबांची कथा झाली म्हणे 7 दिवस. काय सप्ताह केला? 19 वर्ष झाले भजन करता, ज्ञानेश्वरी पारायण करता, गाथा भजन करता. एवढा सप्ताह गोड करता, कशासाठी करता? काय पाहिजे? नामदेव महाराज म्हटले, बरं झालं गड्या देवा, तू आमच्या सप्त्यावर खुश झाला, आमच्या पंक्तीवर खुश झाला, आमच्या रामायणावर खुश झाला, आमच्या भक्तीवर खुश झाला, आमच्या कीर्तनात तू आला, तू आमचा हात धरला. मग तू आला म्हणून तुझ्या दारात आमचं एकच मागणं, अभंगाचं पहिलं चरण.
नामदेवराय म्हटले देवा तू आमच्या कीर्तनात आलास, आता एकच मागणं आहे, याची देवा पै माग तुझ्याजवळ मागतो म्हटलं. एकच गोष्ट पाहिजे, चरण सेवा खंडे, तुमचे तेवढे दोन्ही पाय मला देऊन टाक. काय मागितलं देव नामदेवरायने? देवाचे दोन्ही पाय मागे. तर देव म्हटले नामा काहीतरी चांगलं मागायचं. नवीन आलेल्या जांभळ्या नोटा मागायच्या 500च्या, आमदारकी मागायची, काहीतरी 50 एकर हवेला जमीन मागायची, समृद्धी जाणारी अशी. काय मागितलं मला तू असले माझे पाय? चांगलं काहीतरी मागायचं. विश्वाचा मालक प्रसन्न झाला, तुम्हाला पाय मागतोस? नामदेव महाराज म्हटले देवा तुमच्या दोन गोष्टी फार ताकद, एक तुमच्या नावात आणि एक तुमच्या पायात. या जगातल्या सगळ्या गोष्टीची ताकद एका बाजूला देवा, आणि तुमचं नाव आणि तुमचे पाय ज्याला मिळाले त्याची ताकद एका बाजूला. देव म्हटलं काय रे माझ्या नावात पडलंय नामा, का बरं माझे पाय मागायलास? ऐका, नामदेवरायनं देवाला देवाच्या पायाची ताकद सांगितली. साखरी महाराज तुम्हाला सांगितले, एवढाच फरक. नामदेव महाराज म्हटले देवा तुझे पाय किती महत्वाचे ऐकले. एका साधूच्या संसाराचा दगड झाला. त्या साधूचं नाव गौतम ऋषी. न्यायशास्त्र लिहिलं त्यांनी, न्यायशास्त्र. त्या न्यायशास्त्राचे जनक ते गौतम ऋषी, पण त्यांचाच न्याय चुकला. इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं. गौतम ऋषीनं श्राप दिला अहिल्याला, दगड ऋषी. आणि त्यांची बाई दगड झाली. घरच्या पोळ्या खाणारा साधू मधुकरी मागून खाऊ लागला. म्हाताऱ्याकडे व्यथा निर्माण झाली. म्हातारा दमला. पण काय झालं म्हटले, राम नावाचा अवतार तुम्ही घेतला बसा, आणि राम प्रभू नावानं तुम्ही अवताराला आले त्रेतायुगामध्ये. आणि चालता चालता विश्वामित्र ऋषीच्या बरोबर राम लक्ष्मण तुम्ही दोघ जण सीतामाईच्या त्या स्वयंवराला जात असताना चालता चालता जिथं ती बाई दगड म्हणून झाली होती अहिल्या, त्या दगडाला चालता चालता तुमचा पाय लागला. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत काशाने. असं एक प्रमाण. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली. असं एक प्रमाण. कुणीतरी जिन चरण नसे अहिल्या उधळली, गवत मोठी पचराई, चरणारद महिमा मैदानी, चरणारद महिमा मैदानी, महिमा पाय लागला दगडाला, आणि दगडाची बाई झाली. पदी लागता दिव्य हो निघेली, तुमचा पाय लागला. आणि प्रभू अहिल्या जी दगड झालेली ती पुन्हा मनुष्य झाली, पुन्हा स्त्री झाली. एका दगडाला बाई करण्याची ताकद जर तुमच्या पायात आहे, मला दुसरं कशाला काय देता. चरण सेवा अखंडी तुमचे पाय देऊन टाका. आणखी एक कारण सांगतो, नामदेवरायने का पाय मागितले. तुम्ही कितीही पाप केलं ना, म्हणजे करू नका, जर झालं तुमच्याकडून पाप, ते पाप धुण्याची ताकद गंगेमध्ये असते. आपण गोदावरीला गेलो, पैठणला, नाथ महाराजांचं दर्शन घेतलं, गंगेचं स्नान केलं. वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. काय पवित्र बनवते बघा. नुसतं वाचेनं गंगा गंगा म्हटलं तरी पुण्य घडव, पाप होऊन जा. पुढचं कशाला सांगू. डोळ्यानं पाहिजे सकळ ये तीर्थे अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. नाथ महाराज भावार्थ रामायणात म्हणतात, जर एखाद्यानं गंगेचं स्नान केलंच, धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. कोण गंगा? भागवत महाराज. कोण? धूत पाप्याचा उगाना, पापाच्या राशी धुवून टाकते. नामदेवराय म्हटले देवा किती पवित्र आहे गंगा, जगात तिच्या एवढी पवित्र वस्तू नाही. अंघोळ केली की पाप ठेवत नाही, पण तुझी या चरणांगुष्टी जन्मली पावना, विश्वाधिक्य नारायणा. तुमच्या पायातून तिचा जन्म झाला. मग गंगा जर एवढं पाय धुते, पाप धुते, पाप,
तर जन्म ज्या गंगेला जन्म देणारे चरणी जन्मली पै गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. मग गंगा जर एवढं पाप धुते तर त्या गंगेला जन्म देणारे तुझे पाय दर्शन घेतल्यावर किती पाप धुतील म्हणून तुझी पाऊले सुकुमार आली बाबा नाच. आली बाबा नाच. आली बाबा नाच. तुझे पाऊले सुकुमार गंगा आली तुझे पाऊले सुकुमार तुझ्या पायातून गंगेचा जन्म झाला. मग गंगा जर एवढं पाप धुते पापाचा नाश करते त्या गंगेला जन्म देणारे तुझे पाय किती पाप देतील म्हणून मला दे चरण सेवा संगीत. चरण सेवा संगीत. हेची सेवा पै मागत. हेची देवा 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 हेची देवा पै मागत. हेची देवा पै मागत. शरण सेवा कंडित. शरण सेवा कंडित. शरण सेवा कंडित. चरण सेवा अखंडित. चरण सेवा अखंडित. वास द्यावा पंढरीचा. 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 वास वा नामदेव महाराज काय गोड चाली किती गोड शब्द आहेत. चरण सेवा देवा द्यायचे असते तर तुमचे पाय देऊन टाका दुसरं काही देऊ नका आम्हाला. ह्याची देवा पै माग फक्त तुमचे पाय. दगडाची बाई तुमच्या पायाने. गंगेला जन्म तुमच्या पायात. एक कारण सांगतो देवानं नामदेवरायने देवाचे पायच का मागितले एवढं एक कारण आहे. माझ्याकडे तसे 250 कारण आहे पडतात. देवाचे पाय का मागितले त्याच्यावरच आपले 2-4 वर्ष संपायचे नाही. एक सांगतो आता शंकर बाबा बसले हरिभाऊ नाना बसलेत कल्याणराव बसले मग ऐकणारी मंडळी सुट नाही. भगवान बाबा बसलेत गर्दे महाराज एवढी तुम्ही मातब्बर आहे सगळी एक एकाहुनी बडी. एवढं ऐका आता काय झालं म्हणे भगवान आणि नामदेवराय दोघांचं जे नातं होतं ना लाजवाब अत्यंत प्रेम होतं अत्यंत. आणि जो माणूस जास्त प्रेमाचा असतो का जिवलग मित्र तुम्ही किती मोठे कीर्तनकार व्हा मला तो साखरे महाराज नाही म्हणत साखरे म्हणतो साखरे. आपलं कसं आहे हे गोकुळातले सगळेजण गेले ना द्वारकेला देवाला ते कृष्ण परमात्म्याला म्हटले अरे तू तो आमच्या बरोबर चोरी करत आहे तू आमच्या बरोबर लोणी राजा जरी झाला. आता हरिभाऊ नानासारखा एखादा व्यक्ती स्पीकर झाला विधानसभा अध्यक्ष राहिले. धोत्रावरला माणूस विधानसभा अध्यक्ष झाला. मला लय आनंद वाटला महाराज. नाना ज्यावेळेला अध्यक्ष होते मी पाहायचो त्यांचं ते स्पीच ऐकून मला ना दे जरा थोडं राजकारणात म्हणजे राजकारण करायचं नाही ऐकायचं नुसतं बघायचं की नाही. मग आता हे जुने माणसं आहेत तुम्ही सगळे मातब्बर माणसं आहेत. एखादा जीवलग मित्र भेटू द्या नानाला त्यांच्या जीवनातला अत्यंत लहान त्याला काही घेणं की विधानसभा अध्यक्ष का आमदार का
काही नसतं त्याला. जिवलग मित्र असतो ना तो, तसं महाराज अगदी जिवलग मित्र नामदेवरायचं नाम देवाचं प्रेम. नामदेव महाराज देवाला म्हटलं, देवा राग नको येऊ देऊ देवा, पण मला खरं सांग, तुझ्या पायाची ताकद सांगतो म्हटले खरी. तुझी बायको किती आवडते बरं म्हटलं तुला. हे नामदेवरायने विचार, माझा अधिकार. नामदेवराय म्हटलं, देवा तुझी बायको तुला किती आवडते. भगवान म्हटले, अरे ती काय सामान्याची बायको आहे का? ती काय सामान्याची नाही ना. पहा ती कवडाकडे चालली भिताडकडे अशी. ती आपली काय एक डांबरील काळीन बिलरील आपली सारखी नाही. एक डोळा ऐकणार की दरबी देखणार असली. इतकी छान आहे म्हटलं, किती तुझी सुंदर बायको. रमा चरणो जंती क्रिया इति भास्करम प्रतिजयो. श्लोक आलेत लक्ष्मीच्या वर्णनाचे जोडण भाऊ. सूर्याच्या तळपायाला लक्ष्मीनं सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं. आपली नाही डांबरी अभिमान काय काय काय. सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं. इतकी सुंदर आहे म्हटलं. मग तेव्हा एवढी सुंदर तुमची पत्नी किती आवडते ते सांगा तुम्हाला. किती आवडते? जीवापेक्षा जास्त आवडते. जीवापेक्षा जर जास्त आवडते म्हटले मग तुमची बायको. एखाद्याने जर तुमची बायको उचलली तर काय ताकद आहे म्हटले नाम. बाप आहे म्हटलं मी विश्वाचं. म्हटलं असंच मोठ्याचं कोणी झाली गरीबाचं कोणी उघडं पाडी कर. म्हटलं म्हणजे ते राम अवतारात तुमची बायको रावणाने पळवली नाही. खोटं थोडी बसलेतच ना रामायणाच्या. रामाची बायको पळवली की नाही रावण. काल्पनिक का व्हायना पण पळवली की नाही रावणा बाबा पळवली. किती राग आला तुम्हाला. 18 पद्म वानर 72 रोटी 20 एवढा गोलांगोळाचा वानराचा गर्दा केला. नळणी जामवंत हनुमंत सुगरू हे एवढे मोठे गोलांगोळ घेतले आणि त्या रावणाबरोबर तुम्ही युद्ध बांधलं. समुद्रावर पूल बांधला आणि युद्ध सुरू झालं. राम रावणाच्या युद्धात महत्वाचे बरं का. आता नाना बसलेले, कल्याण बसले, कल्याणरावजी बसले, राजकारणी बसले. काय सांगायला आहे का आपल्याला ऐका. आता युद्ध लागलं आणि त्या रावणाचा भाऊ विभीषण हनुमंतरायाला भेटला. हनुमंता तिकडच्या पार्टीत यायचे. कोण म्हणलं? विभीषण म्हणला हनुमंताला, मला तिकडच्या पार्टीत यायचं. हनुमंत म्हटले, आमच्या पार्टीत यायला काही खोटे होते. आमच्याकडे तसलं काही लागत नाही. आमच्याकडे काय लागतं म्हटलं तुमच्याकडे यायला. आमच्याकडे एकच काम म्हटलं, आमच्या प्रभूच्या पायाला डोकं लावायचं. हनुमंतराय असं म्हटलं तर विभीषणाला पटलं नाही. विभीषण म्हटलं, हनुमंता अरे ज्यानं बायको पळून आणली त्याचा सख्खा भाऊ आहे मी. ज्यानं बायको पळून आणली त्याचा कोण आहे मी? सख्खा भाऊ आहे. सख्खा एका आईच्या गर्भातून आलेले आणि त्याच्यासाठी बाण काढलाय आणि पूल बांधलाय. मला माफ करते. हनुमंतराय सांगायचे ते म्हणायचे, हनुमंता तुझं लग्न झालं नाही, तुला माहिती नाही. हनुमंता तुला माहिती नाही, ज्यानं बायको पडून आणली त्याचा भाऊ आहे मी. याला एक वाक्य सांगू. राजकारण पोरांनो फार धरत असतं. या लोकांना जमलं यांना करू द्या, आपण लय भांगडीत पडू नका. बेकार आहे बेकार महाराज. मला एक जोक आठवला. शंकर महाराज पेपरला वाचला होता भगवान बाबा. राजकारणावर जोक लिहिलता एक जण. जोक ऐका जोक. फार 5G मेमरी पाहिजे त्याला कळेल ऐका. म्हणजे एक आमदार 50 वर्ष आमदार होते. त्याचा पोरगा म्हटला, साहेब तुम्ही आता 50 वर्ष झाले आमदार आहेत, मला आमदार करा, मला शिकवा. 2 आमदार बसतात आपल्याकडे, पुन्हा काय हरकत नाही सांगायला. काय म्हटलं, मला आमदार कर, मला शिकवण राजकारण शिकवा. बाप म्हटलं, मी आहे ना, तू गप राह ना. काय करत नाही, मला शिकव, तुमच्या नंतर मी पाहिजे ना. बाप म्हटलं, तुला राजकारण शिकायचं का? म्हटलं हो. म्हटलं एक काम कर, आपली ही जी 3 मजल्याची बिल्डिंग आहे, 3ऱ्या मजल्यावर जा, वरून खाली उडी मार. पोरगा म्हटलं, बाबा पागल बिगल काय तुम्ही? एवढ्या उंचावून मी खाली उडी मारली तर माझे दोन्ही पाय मरू शकतात, एखाद्या वेळेला मी मरू शकतो. बाप म्हटलं, तू माझा एकुलता एक पोरगा आहे, मी तुला झेलतो, जा. पोरगा 3ऱ्या मजल्यावर गेला. फार लक्ष देऊन ऐका. 3ऱ्या मजल्यावर शंकर बाबा वरून खाली उडी मारली. बाप धराला तर नाही गेला बा जोगदंड हो, माग सरतला, दान पण पोरगा दोन्ही पाय मोठे. भूत हॉस्पिटल जवळच आहे आपल्या. भूत हॉस्पिटलला ऍडमिट केला. पायाला प्लास्टर लागलं, वर पाय लटकले आणि 15 दिवसानं आमदार बाप त्याला भेटायला गेला. जसा बाप पाहिला तसा पोरगा हांबरडा पडून रडायला लागला. बाबा नक्की तुमचाच पोरगा? म्हणे माझाच आहे. मग तुम्ही माझेच आहेत, मी तुमचाच पोरगा आहे. साधं धरण्याचा तरी प्रयत्न करायचा, तुम्ही मला पकडण्याचा तरी करायचा नाही. एवढ्या उंचावर मला पाठवलं बाबा.
खुशाल खाली उडी मारायला लावली मला. 2 पाय फ्रॅक्चर झाले माझे, जन्माजुतीचं नुकसान झालं माझं. तुम्ही साधं पकडायचं तरी नाही मला. त्या आमदार बापाने दिलेलं उत्तर ऐका बरं का पोरांनी. तो आमदार बाप म्हटला तूच म्हणायचा राजकारण शिकवा, राजकारण शिकवा, राजकारण शिकवा. याच्यात काय राजकारण, वर पाकून खाली उडी. अरे म्हटले हेच राजकारणाची पहिली पायरी आहे. सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा. काहीला कळल, काहीला उद्या कळल. विठाला विभीषण म्हटलं हनुमंता तिकडच्या पार्टीत यायचंय. नामदेव राय देवाला देवाच्या पायाची ताकद सांगतात. हे देवा तुझे पाय का पाहिजेत मला ऐका. विभीषण म्हटलं हनुमंतराया तिकडे यायचंय. हनुमंतराय म्हटलं काळजी करू नको. हनुमंतरायने त्याचा हात धरला. आपले 10 वाजल्यामुळे भगवान बाबा त्याला असा सैन्याच्या मादातून घेऊन आले. हनुमंतराय हो माझ्या डोक्याच्या आकाराची, उंचीच्या आकाराची एक स्फटिकाची शिळी केली होती. त्याच्यावर रामप्रभू बसायचे. खांद्याच्या आकाराची शिळीवर लक्ष्मण बसायचे. 18 पद्म वानराचा गर्दा असायचा. मधून तो विभीषण हनुमंतरायच्या हाताला धरून आला माझ्याकडे बघा. चालत चालत आला आणि जसा आला तसा विभीषणानं रामप्रभूच्या त्या स्फटिकाच्या शिळीवरच्या पायाला आपलं मस्तक लावलं. ऐका ऐका, जसं मस्तक रामप्रभूच्या पायाला नाना त्यानं लावलं विभीषण, तसं रामप्रभूनं हात केला लक्ष्मणाला. उठा उठा, द्या जागा बसायला. जागा कुणाची द्यायची? जागा लक्ष्मणाची दिली. लक्ष्मण कोण माहिती तुम्ही? पाठीला पाठ लावून आलाय 14 वर्ष. पाठीला पाठ लावून 14 वर्ष आलाय. बायकोचा त्याग केलाय त्यानं 14 वर्ष भावासाठी. तुमच्या ताकद आहे का संभाजीनगर मध्ये एखाद्या तुमच्या बायकोचं घरचं काम सोडा आणि भावाच्या घरचं मला 1 महिना करून दाखवा. तुमची पाकिस्तानी घरात येऊ देईल तर मला बोला. माझी नाही माझी, माझी नाही माझी, सांगणाऱ्याची नाही बोलणाऱ्याची नाही. कल्पना करा, 14 वर्ष उर्मिलेचा त्याग आहे, 14 वर्ष वनवास आहे, 14 वर्ष उपोषण आहे. राजगादी सोडली आणि तुमच्या पाठीला पाठ लावून आलाय भाऊ. सावली सारखा उभा राहिलाय. त्याला उठवलं तुम्ही देवा. जागा कुणाला दिली तुम्ही? बायको कडून नेली त्याच्या. अजबच कारभार म्हटलं देवा तुमचा. म्हणजे जो पाठीला पाठ लावून आला त्याला उठवता आणि ज्यानं बायको पडून नेली त्याच्या भावाला जागा कस काय देता? आता ऐका, भगवान म्हटले नामा लक्ष्मण मला लई आवडते. लक्ष्मण त्याच्यापेक्षा डबल आवडतो. पण जो कोणी माझ्या पायाला डोकं लावेल ना तो या दोन्ही पेक्षा जास्त आवडतो. नामदेव महाराज म्हटले मग देवा वैराच्या भावाला जर तुमच्या सख्या भावाची जागा तुमच्या पायानं मिळू शकते, मला कशाला दुसरं देता? चरण सेवा चरण सेवा देवा पै मागता, देवा पै मागता, देवा पै मागता, देवा पै मागत हो. सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. फार सुंदर. डबल चाल येऊ देणार नाही घडी. किती वेळेला चरण सेवा सांगा. वारीच्या वाटाने 18 दिवस आवन घेतला होता वारीची. चरण सेवा सांगायची त्यांनी चाल म्हणायची. किती दिवस ठेवा, काही बदलणार नाही. खूप कथा आहेत मला. चरण सेवा तुमचे पाय देऊन टाका. वैराच्या भावाला
सख्या भावाची जागा देताय, चरण सेवा द्या. गंगेचा जन्म तुमच्या पायातून, तुमचे पाय देऊन टाका. दगडाला पाय लागला बाई होते, तुमचे पाय देऊन टाका. एक कारण सांगतो पुढे जातो. ते आपल्या यावर्षी कोरोना संपला आणि कोरोना गेल्याबरोबर एवढी लोक पंढरीच्या वारीला गेली ना यावर्षी, मागच्या वर्षी बरं का, लई लोक गेली. इतके लोक कोणत्या बाजूने दिंडीत जातात, तुम्ही बारीक लक्ष द्या. 2021चा कोरोना गेला आणि प्रत्येक वारकरी 2 वर्षापासून देवाला पाहायला भेटत नव्हतं, वारीलाच गेला. एवढी गर्दी झाली. मला प्रश्न पडला होता शंकर बाबा, पंढरपुरात एवढे लोक मावते का? देव आमचा इतका चतुर आहे. नवमीच्या दिवशी सगळं पंढरपूरला जाऊ दिले, नवमीलाच पाऊस पडला. अर्धे सणात घरी महाराज, जेवढे राहायचे तेवढेच राहिले होते. मला सांगायचं काय, एवढ्या दिंड्या गेल्या पण फार गोड भजन बरं का. वचन ऐका कमला, वचन ऐका कमला. एक टाळी. माझी रंका चिविनाती कर जोडितो कधी कर जोडितो कधी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, उभे विटेवरी करकटावरी ठेवो, करकटावरी ठेवो. तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर. आवडी निरांतर हेची, आवडी निरांतर हेची धार. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून, भाव भक्ती देखून, इष्टे भाव भक्ती देखून. उठा सकळ जन हिले नारायण, आनंदले मुनिजन तुम्ही लोक, आनंदले मुनिजन तुम्ही लोक. करा जय जयकार भाषांचा गजर, करा जय जयकार वाचांचा गजर. योगिया दुर्लभ सोम्या देखिला साधुनी, हरी पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला देखिला आहे देवाचा, देखिला देखिला देवाचा देव. गातो वासुदेव आई घेऊन डोळे झाकून रात काळ करीत बैसलास लेखागा. राम राम स्मरा, जय जय वासुदेव, जय जय वासुदेव हरी. आज पुरा पामानी पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा. पाटीलच्याचे नाव चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म नाही ऐकले नाही कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठन. गर्भी बहिरा झालो त्या तुले, बहिरा झालो या जगी. जगजोगी जागे जाग बोलती, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरली
मुरलीवाला नंदाचा लवेला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला मनमोहन राधे 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 ये श्याम राधे ये श्याम राधे राधे ये श्याम आता सडकरी पूजा मंदिरा आता सडकरी पूजा मंदिरा राधे 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 हे श्याम राधे राधे हे श्याम राधे राधे हे श्याम जरा जोरात वाजा जोरात डबल का लागली राव मला एका दमात नाना 200 चाली म्हणू शकतो 200 एका दमात डबल नाही येणार डबल नाही ते आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज काय आमचे महाराज अरे असा महात्मा कोणी नाही आपल्या भागात महाराज 90 वर्षाचा तर 85 वर्षाचं वय शंकर बाबा पायात घुंगर बांधतात गळ्यात विना घेतात आणि कीर्तनाच्या गावात गेल्यावर पैसे नाही मागत महाराज दक्षिणा वाढून द्या असं नाही आमच्यासारखं मुक्काम करतात मंडपात ऐका आणि त्या लोकांना म्हणतात मला विना आणून द्या मला सकाळी काकडा करायचा तुमचा विण्याचा पाऱ्याचा राहू द्या दुसरा एक आणून द्या मला अशा साधूकडे मी राहिलो 10 वर्ष नंतर आळंदीला 10 वर्ष राहिलो तर महाराजांची कृपा झाली पप्पाच वाजवायचो मी वाजवता वाजवता त्या चाली माझ्या कानावर पडल्या महाराष्ट्रात फार प्रसिद्ध झाल्या लोक त्याचं स्टेटस ठेवतात गवळणी आणि अशा नाही मागाशी कोणतरी म्हणत होतं राधे चल माझ्या गावाला जाऊ म्हणत जाऊ नका अरे मातांनो पाया असं काही पण म्हणू नका तेही म्हणतात लोक राधे चल माझ्या गावाला जाऊ सर राधा फिरणारी नाही वाणी खराब होईल कंठ खराब होईल म्हणू नका असं म्हणू एक जणांना मला कीर्तनात प्रमाण दिले असलं ऐकून काही म्हणतात लोक माहिती काय कुणी आणलंय कुणी भंगार कसे एक जणांना नाना कीर्तनात प्रमाण दिलं राधा दिसती छान तिच्या वेणीला गोंडे लोण लग्नला बायकोला लावू ना गोंडे घरी राधा गोंडे लावू ना देते महाराज अशी नाही होती महाराज राधा घेवा निहारीला परे जात मंदिरी हृदय मंचकी पौरविला श्रीहरी एका जनार्दनी हरिला भोगी राधा सुंदरी एका जनार्दनी हरिला भोगी राधा सुंदरी राधे 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 घे श्याम राधे राधे हो आवाज असं भजन करत करत दिंडी चालली होती दिंडीचा मुक्काम पडला होता मंगळवेढ्याला नामदेवरानं देवाचे पाय का मागितलं एवढं शेवटचं कारण आहे का बरोबर 10:30 तुम्ही उठले पाहिजे काळजीच करू नका 1 मिनिट इकडे तिकडे होऊ देत नाही मी पहिलं चरण ऐकताय तुम्ही चरण सेवा नामदेवरांनी का मागितली आणि मुक्काम पडल्याबरोबर पूर्वी भगवान बाबांची दिंडी आहे विचारा पूर्वीच्या दिंडीमध्ये 1 तासाचं कीर्तन असायचं दिंडीत किती दमू द्या किती चालू द्या 1 तासाचं कीर्तन असायचं पंढरपूर जवळ आलं होतं कीर्तनकार कीर्तन करत होता शंकर बाबा सारखा राजविंडा होता मस्त गोरा पान दिसायला वाणी गोड होती फेटा भारी बांधला होता मस्त असे नामदेवबा हे असे एक एकाहून चौधरी सरकार भरत महाराज काय कृष्ण महाराज काय संतोष बुवा काय ते ओम महाराज काय भागवत महाराज काय अशी कीर्तनाची मांदी आली उभी राहिली होती नवनाथ बाबा आंधळे काय ऐकायला भगवान महाराज गर्दी सारखा तू खोबऱ्यांचं चरित्र सांगणारा एक एकाहून सांगायला शंकर महाराजासारख्याचं कीर्तन रंगलेलं कीर्तनकार कीर्तनात सांगत होता रूप सावळे सुकुमार म्हणजे उद्या जो पांडुरंग आपल्याला बघायचा तो कसा आहे कानी कुंडल मकराकार रूप सावळे तो सावळा आहे दुसरं एक प्रमाण आलं वा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपविया रे तिसरं प्रमाण आलं पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा एवढे प्रमाण एवढं कीर्तन चालू असताना एक 16.5 वर्षाची मुलगी नाना तिला आई माहिती होती बाप माहिती नव्हता अशी पोरगी कीर्तनात बसली
त्या पोरीचा एक प्रॉब्लेम असा की दिसायला फार सुंदर आहे आणि तिला अभिमान झाला होता माझ्या एवढी सुंदर कोणी नाही. आमच्या बऱ्याच लोकांना अभिमान झाला बरं. काही काही म्हणतात माझ्यासारखा आवाजच नाही का तू. उद्या जातो कोरोनाच्या काळात गेला तर 100 रुपये सुद्धा काही कळत नव्हते आपल्याला. कशाला गर्व करायचं महाराज. कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका बरं. विनंती असेल कधीच करू नका महाराज. सत्तेचा करू नका, श्रीमंतीचा करू नका, विद्वत्तेचा करू नका, गायनाचा करू नका, अभ्यासाचा करू नका. काही नाही महाराज. रोज सांगतो सारी अवघी कामे खोटी अंत जाणे मसनवती शरीराची होय मान. कशाला अभिमान करतो. जाणार आहे ना. काल जसं होतं तसं आज नाही. आज जसं आहे तसं उद्या नाही. म्हणून सगळ्यांना विनंती असेल अभिमान करत जाऊ नका. तिला अभिमान झालता पोरीला तुम्ही फार सुंदर आहे. आई माहिती होती नाना, बाप माहिती नव्हता. एका वेश्येची मुलगी होती आणि बापण जाणे तत्वता माता दावणे सर्वथा. तिचं चरित्र लिहिलेलं आहे. त्या चरित्रामध्ये ओव्या आहे, वर्णन केलंय बुवा. तिला बाप माहिती नव्हता आणि ती पोरगी कीर्तनाला आली आणि तिनं ऐकलं बुवा देवलय सुंदर आहे, राजस कुमार आहे. म्हणून ती पोरगी देवा तुम्हाला पाहिला आहे. नामदेवराय देवाला पाय का मागतात त्या पायाचं कारण सांगतात. एवढं ऐका म्हणजे पुढे जाता येईल. पाय पक्के करतील पाय. म्हटले मग काय झालं म्हणे. काही नाही म्हटले तुम्हाला पाहायला आली ती आणि जसं बारीला लागून तुम्हाला पाहिलं तर तुम्ही तिला काळे दिसतात. देव काळाचे ठाईचाची काळा अनादी भाऊ. म्हणून काळ्या माणसानं कधी नाराज व्हायचं. देवच काळा आहे ना महाराज. ठाईचाची काळा अनादी भाऊ काळा. ती म्हटली बाई 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 काय कीर्तनकार सांगत होता सावळा आणि गोरा आणि वेळा आता काळा आहे. म्हणून ती जोगदन भाऊ अशी बारीला लागलेली होती ना. देवाच्या पायाला मस्तक नाही लावलं. तिची बोट आहे ना बोट. ऐका ऐका मूर्तिजापूर ऐका. असं देवाच्या पायावरती मस्तक न ठेवता बोटच मारली. परिणाम असा झाला आमचा देव इतका सुंदर आहे. कानोपात्रेचा गर्व जाण्यासाठी चमत्कार झाला. कानोपात्रेच्या सुंदर बोटानं देवाच्या पायाला नवनाथ बाबा खाटाच पडला. डोक्याला हातच लावला. मृद मधुर मधुर वाजवितो वेणू. किती मधुर आहे म्हटले बाई. हा सावळा नंदनु नंदाचा गे. किती गोड आहे. आता मी याला सोडणार नाही. शेवाळे बाबा पायात घुंगर बांधले त्या पोरीनं. गळ्यामध्ये विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. रे माझ्या प्रत्येक मातांनी घरी घेऊन जा. या वर्षीचा सप्ताह सफल होईल. ते पंढरीनाथ महाराज फळ आहेत. त्यांनी इतका प्रयत्नपूर्वक 2-3 वर्षापासून आग्रह केलाय बाबा एक सेवा द्या. एवढं कीर्तन घरी घेऊन जा. नामदेवरानं देवाचे पाय का मागितले. सफल होईल प्रवास माझा. इथून नेरुळला काल्याला जायचं मला. मुंबईला काल आहे सकाळी 10 ते 12. शंकर महाराज करून आले तिकडून कीर्तन. त्या सप्त्यात उद्या काल्याचं कीर्तन आहे. 50वा सप्ताह आहे. मुंबईमध्ये ठेवलेला आहे मोठा. इथून जायचंय मला तुमचं करून. ऐका माझा प्रवास सुखाचा होईल. तुम्हाला आनंद मिळेल. पोरगी नाचून भजन करत होती. तिचं दिसणं तिचं नाचणं तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं आणि तिच्यावर बिदरच्या राजाची नजर पडली. कुणाची मुलगी आहे. एका वेश्येची मुलगी आहे. इथं का नाचते म्हटले. संतांचं कीर्तन ऐकून देवाच्या पायावर प्रेम करते. अरे पकडून आणा हिला. आपल्या दरबारात नाचू द्या. इतकी चांगली मुलगी आहे. वाऱ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली. राजा मला पकडून घेऊन जाणार आहे. नामदेवराय म्हणतात देवा तुमचे पाय किती महत्वाचे आहेत. काय करतात तुमचे पाय. ऐका का पाहिजेत मला. पोरगी पुढे पळायला लागली. पकडणारे मागे आणि ती 16.5 वर्षाची पोरगी देवा तुमच्या पायापर्यंत आली. तुमच्या पायावरती तिनं मस्तक मांडलं. जसं मस्तक तुमच्या पायावरती ठेवलं आपला प्राणच तुम्हाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला. पोटच खाली पडलं. कुणाची मुलगी आहे. एका वेश्येची मुलगी आहे. काय केलं पाहिजे. एक ब्राह्मण म्हटले मंदिराच्या बाहेर काढा. एक ब्राह्मण म्हटले अभिषेक घालावं लागेल. एक ब्राह्मण म्हटले देवाला धुवून काढा. कुणी काय मत मांडलं. आणि एक अनंत शास्त्री नावाचे प्रल्हाद शास्त्री नावाचे ब्राह्मण होते. त्यांनी मंदिरात प्रेत ठेवलं आणि सगळ्यांना सांगितलं जे देव सांगेल ते करूया. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा. ओरिजिनल होते. रुपये घेतला नव्हता. ओरिजिनल आमच्यासारखे. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं. शेजारी ते अनंत शास्त्री झोपले. रात्री 1 वाजता माझ्याकडे बघा 1 वाजता रात्री विटेवरच्या मालकानं झोपलेल्या त्या अनंताला आवाज दिला. हे अनंता रे. हे अनंता रे. हे अनंता पाहे पा कानोपात्रा पवित्रा. अनंता मुलीसारखी पवित्र वस्तू जगामध्ये नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम
या प्रयाती समद्भाव मी असते नास्ते तर संशय. माझ्या पायावरती या मुलीनं जीव उचलाय. माझ्या मंदिरात उजव्या हाताला हिची माती करा. उजव्या हाताला माती केली, जिथं माती केली तिथे एक झाड उगवलं. या घटनेला 750 वर्ष झाले. तुमच्यापैकी कोणीही वारीला पंढरपूरच्या देवाच्या दर्शनाला जा. बारीला लागून दर्शन करताना तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रीच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. दुधडकर, तुम्ही तुमच्या सप्ताहात माझं गोपाळ काल्याच्या दिवशी कीर्तन घेतलेलं आहे. आता सप्ताह तुम्ही दुधड गावाला करता. गेल्या वर्षी पण आम्हाला बोलवलं होतं. तुम्ही ज्या दिवशी तारीख घेतली माझी त्या दिवशी तुम्ही पंढरपूरमध्ये होता. तुम्हीच मला फोन करून सांगितलं आम्ही पंढरीत आहोत. मग बारीला दर्शनाला लागल्यावर पहिलं दर्शन कानोपात्रीच्या झाडाचं घ्यावं लागतं आणि मग दर्शन देवाच्या पायाचं मिळतं. नामदेव महाराज म्हणतात, देवा आम्ही तर तुझी वारी करतो ना रे, आम्ही तर तुझ्या दर्शनाला येतो ना रे. ते मध्यंतरी का बरं ते आम्हाला त्या कानोपात्रीचं दर्शन? नामदेवरायला भगवान म्हणतात, नामा आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या कानोपात्रीनं माझे पाय सोडले नाही, म्हणून तिला मला तिच्या एवढं कुणी आवडत नाही, म्हणून तिला मंदिरात जागा दिली. नामदेव महाराज म्हटले, मग देवा जिला बाप माहिती नाही, जिला कुळ माहिती नाही, जिला जात माहिती नाही, अशी पोरगी जर तुमच्या पायावरती मस्तक ठेवून प्राण देते तर तिला मंदिरात जागा देता. ही जर तुमच्या पायाची ताकद आहे, आम्हाला कशाला दुसरं देता? चरण सेवा पाहिजे देवा. हो, बेश्येच्या मुलीला मंदिरात जागा तुमच्या पायानं. हो हो, वैराच्या भावाला तुमच्या सख्या भावाची जागा तुमच्या पायानं. गंगेचा जन्म तुमच्या पायातून, दगडाची बाई तुमच्या पायामुळे होते, म्हणून चरण सेवा खंडी तुमचे पाय देऊन टाका. 10 वाजून 20 मिनिटं झाले, 10 मिनिटं राहिले. हो काय बघा, कीर्तन असं आहे ना, याची वेळ कधी संपते कळत नाही. तुला कधीच वेळ संपत नाही, लय तवा संपून जाते. आता आपल्याला वेळेत संपवायचं म्हणून 5 मिनिटं सगळी मंडळी बसलेली आहेत म्हणून सांगतो, काय मागितलं पाहिजे. मागण्याचा दिवस आहे आज. काय मागावं? शंकर महाराज शेवाळे असतील, सोपान महाराज, प्रकाश महाराज, इथं तुमच्या सप्त्यात सगळ्या तरुण कीर्तनकाराची कीर्तन झाली. महाराष्ट्रात जेवढी तरुण कीर्तनकार आहेत सध्या, प्रत्येक तरुण कीर्तनकाराने एक वसा घेतला. समाजाची सेवा, सैनिकाची सेवा, ताईची सेवा, देशाची सेवा. नाना सध्याचा तरुण कीर्तनकार खूप चांगला आहे. सगळे तरुण कीर्तनकार तुम्ही दिलेल्या मानधनातून, दक्षिणेतून, हे महाराज आहेत ना, त्यांचा अनाथ आश्रम महाराज, त्यांच्याकडं हजारो माता पिता ती सांभाळतात, हजारो माणसं सांभाळतात. हे पैसे घेणं लोकांना वाटतं लय पैसे घेतात, अहो घेतले ते दान करतात. खूप येत असे, तुम्हाला तर सांगू नाही आम्ही केलेलं, पण त्याचं न सांगितलं तर लोकांना कळणार नाही. मला सांगावं लागतं नाही लाजाने. पण पुन्हा एक सांगतो, याच्यासाठी सांगतो, चांगलं आहे. हो, फार चांगली लोक कामं करतात. नवनाथ महाराज आहेत आपले. मी सप्ताहाला यायचो पंडितनगरला महाराजांकडे असताना. महाराजांचे कीर्तन कृष्णा महाराज 5 वाजता जायचे. काय ते अजून एक दत्ता महाराज होते तुमच्या दोघातले, गोडसे दत्ता अंबाजोगाईकडे होते. तिघाची जोडीच होती महाराज. काय माणसं होती मातब्बरी, खूप प्रेम केलं या लोकांनी. आता काळ जरा बदलत चालला. आणि अगदी सांगतो तरुणांनो, तुम्ही सगळे कीर्तन ऐकताय, जाता जाता एक 5 मिनिटं एवढे माझ्यासाठी द्या. काय मागावं? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कीर्तनात सांगावा. प्रभू रामचंद्राचं सगळं रामायण कीर्तनात सांगावं. हो, माझ्या प्रत्येकाचं सांगावं. किती आमचे शंकर महाराज इतिहास सांगतात, कीर्तनात सांगितलं पाहिजे महाराज. फार गरज आहे काळाची. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. 300 कीर्तन आहेत माझी डायरीत. 5 मे पर्यंत जागा नाही माझी. रोज 2 कीर्तनं, 1000 किलोमीटरचा प्रवास करतो मी. सगळे कीर्तनं गेलेली आहेत, झोपायला वेळ नाही. हे काय आमचा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण ही कीर्तनं करताना रोजच्या कीर्तनात एवढं उदाहरण सांगतो.
तरुण मंडळीने ऐका, ज्येष्ठांनी ऐका, काय मागावं. एक वर्षभर आपल्या ध्यानात राहील ही कथा, एक वर्षभर अभंग ध्यानात राहील, एक वर्षभर सत्यातलं जागराचं कीर्तन, काय ते महाराज कीर्तन करून गेले, ध्यानात राहील तुमच्या. ऐका, 5च मिनिटं ऐका. ते तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी घेऊन राजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. ते बघतो कोंडाणा पाहिजे, ते बघतो मुरारबाजी पाहिजे, ते बघतो पलीकडचा गड पाहिजे. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. 100ची तुकडी 500वर, 500ची 1000वर, 1000ची 2000, 5000 घोडदळ, 2000 पायदळ, असं सगळं समाज निवडून घेतला होता. बोलता बोलता 500-600 सुरुवातीला मावळे आली. पुणे जिल्हा रायरेश्वर, तो भोर तालुका, कधी गेले तर जा. त्या रायरेश्वराच्या पावन दरबारामध्ये पोरं उभी राहिली होती. 400 पोरांनी, माळी, कुणबी, आणि सगळ्या समाजाची होती बरं, एका समाजाची नाही. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, मातंग, सगळ्या समाजाला धरून चाललं पाहिजे देश. ऐका, सगळ्या समाजाची पोरं हातामध्ये गुलाल भेंडार घेऊन उपस्थित होती. भगवान शंकराच्या पिंडीवरती वेल भंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो रे, हो रे. आमचे 2-5 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले का म्हटले नाही. डबल भूक लागली जरा. सगळ्यांनी 2 हात वर करा, असे सगळे करा करा, मला बघू द्या मागचे. वा, काय सुंदर चित्र आहे. वा पंढरीनाथ महाराज, काय सप्ताह केला तुम्ही. वा, बघा बघा, टाळकरी आहे, ओरिजिनल आहेत तुम्ही, नामर्द आहे काय, ओरिजिनल आहे का. टाळकरी सगळ्यांनी हात वर करा, टाळी नका वाजू, टाळी नका वाजू, फक्त हात वर करा. ज्याचा हात वर आहे, ऐका, महाराष्ट्राला गरज आहे हर हर महादेवच्या नावाची, महाराष्ट्राला गरज आहे छत्रपती शिवरायांच्या विचाराची, महाराष्ट्राला गरज आहे ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची, महाराष्ट्राला गरज आहे शंकर महाराज शेवाळे यांच्या रामायणाची, महाराष्ट्राला गरज आहे वारकरी संप्रदायाची. अरे व्यसनाच्या बाजूला जाण्याचा संप्रदाय, सगळ्याला एका विचाराचं बनवणारा संप्रदाय. इथं चोकोबारांचा सुद्धा अभंग घेतला जातो, ते मातंग समाजाचे. इथं सावता मार्गाचा अभंग घेतला जातो, ते माळी समाजाचे. इथं मराठा सुद्धा घेतला. इथं जात नाही, इथं पात नाही, इथं धर्म नाही, इथं कोण कोणत्या जातीचा आहे माहिती नाही. ज्याचा हात वर आहे त्याने इमानदारीने माझ्या मागे महादेव म्हणा असा आवाज काढा. कळू द्या संभाजीनगरला काय सप्ताह झाला त्या मूर्तिजापूर भागात. बोला, हो रे, हो रे, महादेव, हो रे, महादेव, हो रे, महादेव. ओरिजिनल आहे बरं. वा, असा आवाज घुमला. एक एक मावळा, एक एक गड आणायला लागला. सगळं शिवचरित्र सांगायला वेळ नाही. गडाची संख्या 50 झाली, मावळ्याची तुकडे 1000वर गेली. स्वराज्य वाढायला लागलं. अफजल खानाला फाडला, शाहिस्ते खानाला बोटं कापली आणि राजावरती एक संकट आलं. ऐका, संकटाचं नाव सिद्धी जोहर. गड होता पन्हाळा, किल्ला होता कोल्हापूर. 42,000 संकट राजाला येऊन पडलं होतं आणि गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. वेळा रात्रंदिवस होता आणि आता काय करावं समजत नव्हतं. एवढ्यामध्ये राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की आता गडावून 2 पालख्या काढायच्या. धो पाऊस पडायला लागला. राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला, गडावून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसतील आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. सगळं नियोजन झालं. त्र्यंबक पंतांनी गड सांभाळायचा, प्रतापरावनी प्रति शिवाजी न्यायचा, बाजीप्रभूनं बांदलानी शिवाजी राजांना विशाळगडावरती पोहोच करायचं. सगळं नियोजन, गुप्तचर संघटना कामाला लागली. आता फक्त नाना एक मावळा पाहिजे होता कल्याणराव, एकच मावळा. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि असं एकच पोरगा होता गडावर. पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. नेमापूर नावाचं गाव आहे, कधी गेले कोकणात तर बघूया. ते नेमापूर नावचा तो गावचा तो पोरगा 2च वर्ष झालं त्याच्या लग्नाला. राजांना वाटलं त्याला म्हणावं, त्याचं काही बरं वाईट झालं, त्याच्या आईला आणि बायकोला काय सांगावं. राजा म्हटले नाही. कुठून तरी त्या पोरालाच कळालं राजांसारखा पोरगा राजांना हवाय आणि राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात. होतच आला, राजे घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी रे मुजरा. राजा म्हटलं मला तुमच्याकडे काहीतरी मागायचे. काय मागावं. ऐका रे, आजचा दिवस मागणीचा आहे, काय मागावं. पोरगा म्हटलं राजा तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धराधर शिरं पडतील, तेवढा मुकुट माझ्या डोक्यावर घाला. तुमच्या अंगावरचे कपडे मला घालायला द्या, तुमची तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या. राजा तुमचं तेवढं छत्रपती नाव मला लावायला द्या. मी बसतो राजा या पालखीत, मी जातो राजा सिद्धीच्या शान्यानं. राजा म्हटलं अरे येड्या, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल शिवा, पण हे घालून जिथं जायचं तिथं परत नाही यायचं. पोरगा म्हटला मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राजा तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचा मुकुट घालून जर मेलो
तर छत्रपती शिवाजी राजा मेला. म्हणून म्हणून राज काय का एका पालखीमध्ये बसवलं. वेडा 50 पावलावर, वेडा 10 पावलावर, अरे वेडा 5 पावलावर. हर महादेव जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय. ललकारी घुमली, राजा पळाला. 3 तलवारी निघाल्या, एक फाजल खानाची, एक सिद्धी मसुदाची आणि एक सिद्धी जोहरची. आणि शेवाळे बाबा भगवान महाराज त्याच्या हाताची ऊसाच्या कांड्यासारखी तुकडी केली, त्याच्या पायाची ऊसाच्या कांड्यासारखी तुकडी केली, त्याच्या पोटाचे 4 भाग केले. तलवारीच्या टोकानं ते शिवाचे डोळे बाजूला काढले. उभं मस्तक चिरलं त्याचं उभं. जेवढा राग राजावर होता तेवढा त्या शिवा नागावर निघाला. त्याचे बारीक बारीक तुकडे करून पोत्यामध्ये भरले. काय मागावं, 5 मिनिटं आहेत बघा माझ्याकडं. ती गोणी बांधली आणि ती मासाची गोणी राजांना सप्रेम भेट पाठवली. ज्या दिवशी विशाळगडावर राजाने ती गोणी पाहिली, स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नव्हता, पण माझा जेवढक मित्र माझ्यासाठी त्याचे बारीक बारीक तुकडे झाले. हंबरडा फोडून महाराज रडले. त्याची माती गडावर केली, त्याचा सगळा विधी गडावर केला. 20 दिवसानं राजानं पत्र पाठवलं त्याच्या आईला. अजून त्याच्या आईला माहिती नाहीये, त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही. आणि 20 दिवसानं पत्र आलं पाटलाला, राजा गावात येणार आहे. त्या आईला इतका आनंद झाला, त्या आईनं घर सारून काढलं, आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं. तिला वाटलं बाई राजा माझ्या घरी येणार म्हटलं माझा पोरगा पण येणार. सगळं घर सजलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, ठेवली तिनं वार साडी शिवाच्या बायकोला नेसायला दिली. कपाळ भरून कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला आणि आरतीचं ताट घेऊन पोरगी दरवाजात उभी राहिली. राजांचा गंध लावायचा म्हणून सगळ्या मैत्रिणी शेजारी उभ्या राहिल्या. तेवढ्यामध्ये राजा आता मराठाच्या गल्लीला, राजा आता धनगराच्या गल्लीला, राजा आता न्हाव्याच्या आडीला अशी बातमी मिळाली. राजांच्या कुंकुम तिलकामध्ये बोट बुडून कपाळी लावायला पोरगी पुढे सरकली आणि तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वागू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातामध्ये ताट दिलं, पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. राजांच्या कपाळी दुसराच कोणीतरी गंध लावला. राजे घरातल्या कांबरी घेऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या हातात दिला. पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला आहे, का त्या मुलीला वाळू दिला नाही, का तिला बाजूला काढलं, वाळू द्यायचं की. ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग का तिचा अपमान केला. राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला गुळ आणि तांब्या खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला की तुझा मुलगा माझ्यासाठी कामे आला. कसं कळालं या आईला माझी सून विधवाच आहे. आई म्हटली, राजा जगाला फसवताल जाणता राजे, एक आईला नाही फसवू शकत. गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन आहे. आमच्या दारात आला, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. राज माझा पोरगा जर जिवंत असताना आज कुठूनही हजर झाला असता राज, सगळ्या गावात नाचला असता राज. आणि तुम्ही यायच्या आधी सगळ्या गावात नाचून म्हणला असता, आई राजा आले राज, आई आपल्या घरी राजा आले राज, आई राजा आले ग राज, आई राजा आले, आई आपल्या घरी राजा आले. सगळ्या गावात नाचला असता. ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, पुरणाची पोळी मी करावी, त्याच्या बायकोनं तुम्हाला आरती करावी आणि तुम्ही आमच्या झोपडीमध्ये जेवावं. आज तुम्ही आहे, पुरणपोळी आहे, त्याची बायको गंध लावायला आहे, माझा पोरगा नाही. घर रडायला लागलं. सोन्यानं चांदीनं भरलेली ताता घरामध्ये आली नाना. आणि ती आई म्हटली, राजा नको तुमचं हे सोनं, मला काय मागावं, घरी घेऊन जा मायबाप, काय मागावं, 1 वर्षभर ध्यानात ठेवा कीर्तन, हे काय मागावं. आई म्हटली, राजा हे सोनं चांदी नको मला, मग काय देऊ आई ते मला सांगा ना. मी मागेल ते देताल राजा तुम्ही, मी मागेल ते देताल राजा तुम्ही, मागून तर बघा. आई काय मागितलंय आईनं, त्या राजा एकच द्या. इथून पुढं प्रत्येक सणाला माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या पहिल्या गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले. राजे म्हटले, आई जोपर्यंत हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं सुद्धा डोळे पुसले. नाही म्हटले, मग राज तुम्ही जर माझी एवढी इच्छा मागणी पूर्ण करत असाल तर जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाजी उरलाय. अशा खूप कथा आहेत नाना, कल्याण काका खूप आहेत महाराज, खूप आहेत बघा. शिवचरित्र आहे, संत कथा आहे, हे शंकर महाराज, साखरे महाराज, मी खूप कथा सांगितल्या लोकांना. रोज सांगतोय रे पोरांनो, मागायचं असेल तर असं मागा, मागायचं असेल तर असं मागा. वास द्यावा पंढरीचा, पंढरीत जागा द्या. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे
ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर जगाच्या पाठीवर पंढरपूर नाही म्हणून वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पुढच्या वर्षी विठोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम श्री गजानन माऊली इंद्रायणी काजल भी बोले श्री मुक्ताई माऊली जय मुक्ताई माऊली गुरु मुक्ताई माऊली ताप्ती मैया का जल भी बोले जय मुक्ताई माऊली जय मुक्ताई गुरु मुक्ताई श्री मुक्ताई माऊली जय मुक्ताई गुरु मुक्ताई श्री मुक्ताई देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की हरेश्वर महाराज की भगवान की